Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस साजरा करण्याची परंपरा कायम ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी यावर्षी अवयव दानाचा संकल्प करून वाढदिवस साजरा केला. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर तोडकर व राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम सहाय्यक सौरभ हिवाळे यांनी अवयव दानाचा अर्ज स्वीकारला. जयश्रीताई शेळके यांनी आजवर अनेक विधायक उपक्रमातून आपला वाढदिवस साजरा केला आहे. गरजू मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेणे, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी भांडवल उपलब्ध करून देणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे यासारख्या उपक्रमांमुळे त्यांची सामाजिक संवेदनशीलता अधोरेखित होते. यावर्षी त्यांनी अवयव दानाचा संकल्प करत समाजासमोर एक सकारात्मक आदर्श ठेवला आहे. भारतात दरवर्षी लाखो रुग्ण किडनी, लिव्हर, हृदय व डोळ्यांसारख्या अवयवांच्या प्रत्यारोपणाची प्रतीक्षा करत असतात. मात्र उपलब्धतेअभावी अनेकांना प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात आणि काही वेळा प्राणही गमवावे लागतात. दरवर्षी सुमारे 5 लाख रुग्णांना अवयवांची गरज असते, पण केवळ 10,000 अवयवच उपलब्ध होतात. त्यामुळे दर तासाला एका रुग्णाचा मृत्यू फक्त अवयव न मिळाल्यामुळे होतो. भारतामध्ये 10 लाख लोकांमागे फक्त 0.52 लोक अवयव दान करतात. दरवर्षी किडनीसाठी 2 लाख लोकांना गरज असते, पण 8,000 प्रत्यारोपणच शक्य होतात. यकृतासाठी 50,000 रुग्णांपैकी फक्त 1,500 जणांनाच ते मिळते. 15,000 लोकांना हृदयाची गरज असते, परंतु केवळ 250 प्रत्यारोपण होतात. डोळ्यांसाठी 10 लाख रुग्णांमध्ये फक्त 5,000 जणांनाच डोळे मिळतात. या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके यांचा निर्णय समाज प्रबोधन आणि प्रेरणादायी कृतीचा उत्तम आदर्श ठरू शकतो. कार्यक्रमावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख माननीय नरेंद्रभाऊ खेडेकर, जिल्हाध्यक्ष माननीय जालिंदरभाऊ बुधवत, राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय भाऊसाहेब शेळके, जिल्हा समन्वयक माननीय संदीप दादा शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष माननीय नरेश भाऊ शेळके, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस माननीय सुनील भाऊ सपकाळ, सतीश भाऊ मेहेंद्रे, माननीय आशिष बाबा खरात, बुलढाणा तालुका प्रमुख लखनभाऊ गाडेकर, चिखली तालुका प्रमुख माननीय किसन धोंडगे, उप तालुका प्रमुख विजय इतवारे, किसन सेना उपजिल्हा प्रमुख माननीय अशोकराव गव्हाणे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मोहम्मद सोफियान, गजानन उबरहंडे, एकनाथ कोरडे, अनिकेत गवळे, संजय शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. विशेष देशभक्तीचा अनोखा संदेश. पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आणि देशातील युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी आपल्या मित्र परिवारास व सहकाऱ्यांना कोणताही जल्लोष न करण्याचे, हार, पुष्पगुच्छ व भेटवस्तू न आणता त्याऐवजी वाढदिवसाचा खर्च सैनिक कल्याण निधीस देणगी स्वरूपात देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेकांनी सैनिक कल्याण निधीमध्ये आपली मदत दिली आहे. तसेच पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या पर्यटकांना कार्यक्रमावेळी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली गेली.